पण साहेब काम काय करायचं तुम्ही काही सांगितलं नाही बरं. काम काय करायचं, कुठं राहायचं, पगार किती मिळणार हे सगळं मी तुम्हाला उद्या सांगतो. प्लीज तुम्ही ह्या नंबरवरती मला उद्या फोन करा. बरं बरं साहेब, नक्की करणार. चौथाच्या कोकवाच्या जीवावर का उठलीस ग तू? अरे असला धनी काय कामाचा जो दुसऱ्याच्या आया बहिणीचं कपाळ पांढरं करतोय. आणि तू हे एवढ्या खात्रीने कसं बोलू शकतेस की हे सगळं असंच आहे म्हणून? यांनी काय बी केलं नाही ना तर तोंड लापून पळतोय कशा पायी? अरे मर्द असल तर समद्या मौर ये म्हणावं आणि छाती ठोकपणा सांग समद्यासनी. ह्या अंजली ताई कराडून आल्यात. त्यांचा धनी कामासाठी कोल्हापूरला आला, पर त्याची खुशाली बी त्यासनी कळवली नाही. तो राहुल देशपांडे मला दिसतो. काय असे सारखे त्याचे आवाज असे कानात घुमत होते माझ्या. तुम्ही म्हणे सुखी राहणार नाही, तुम्ही तुमचा निर्वंश होईल असं शाप दिला त्याने मला. यावर्षी पाळणा हल्ला पाहिजे हे कारण आहे राहुल देशपांडे दिसण्याचं. मोहन आई तू खोटारडी आहेस, खोटारडी. सीमा जोपर्यंत स्वतःहून राजी होत नाही ना तोपर्यंत मी तिच्याशी तसे संबंध ठेवणार नाही. भोसले, या अजय चव्हाणला जर आपल्या जाळ्यात ओढला आणि याला जर राहुल देशपांडे बनवला तर मला नाही वाटत की पोलीस आपलं काहीही बिघडवू शकतील. काय म्हणता? येस, यू आर राईट. हो ना? एक मिनिट. हॅलो प्राची, मी कुणाल बोलतोय. ऐक ना, मला राहुल देशपांडे भेटला.
भोसले, यस. या सिच्युएशनला काय म्हणतात माहितीये? हिम्मत आहे मर्दा. तो मदत आहे खुदा. चला चला. स्वाती वहिनी कशापायी सांगायला लावली माझी कहाणी. अव मनाला आनंद देणारी गोष्ट असल तर सांगाय बी बरी वाटते. उगा कशाला आपली रडकथा सांगायची समजासनी. अव अंजलीताई, दुःख मनात साठवलं की मनावर वजन वाढत जातं या, आणि बोलून दाखवलं की मनाला हलकं वाटतं या. ते समजा खरं आहे तुमचं वहिनी, पण ते समजा राहू द्या. भाऊजींचा काय ठाव ठिकाणा लागला का? म्हणजे इथं घावतील तिथं घावतील, नाहीतर अमुक ठिकाणी असाया पाहिजे असा काय धागा द्वारा लागला का? अव दोरा बी नाही आणि काय बी नाही. सुईच्या टोका इतकं बी काही हाती नाही लागलं बघा माझ्या. मग व कसं करता? आणि किती दिवस राहणार कोल्हापूरला? सांगते आणलेला पैका बी खपत आला असेल ना? वय आणि 4-5 दिवस जातील बघा. मग माघारी जावं लागेल कराडला. अहो पैका हवा ना वहिनी. कराडला जाते, दागिने मोडते आणि पैसा घेऊन येते माघारी. काय रे देवा, काय दिस दाखवतोस रे बाबा. अंजलीताई, तुमच्यापाशी मोबाईल फोन? वय वय आलेच मी. ह्या सगळ्या प्रकरणाचा ना जागृतीला खूप त्रास होतो. कधी संपणार आहे ना हे सगळं काहीच कळत नाहीये. पण ऑफिसकडे किती दुर्लक्ष झालंय. मी बोललोय जागृतीशी, आणि हे बघ आता ती काही इतकी लहान राहिलेली नाहीये. तेवढी समज आहे तिला. गुन्हेगारांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपण प्रयत्न करतोय. एवढं कळणे की ती मोठी नक्कीच काय. हो, पण ह्या सगळ्याचा तिच्या अभ्यासावर किती परिणाम होतोय. त्यातून तिचं 10वीचं वर्ष आहे. चांगले मार्क्स मिळाले नाही तर हव्या त्या फील्डमध्ये तिला ऍडमिशन कशी मिळणार. तिचं बिचारीचं करिअर सुरू होण्याआधीच स्पॉइल होईल म्हणून काळजी वाटते. मम्मा, तसं काहीही होणार नाहीये. माझ्या लक्षात आलंय सगळं. मी अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. आय प्रॉमिस. हॅलो सर. हो, मी फोन स्विच ऑफ करायला विसरले होते आणि आता कुणालच्या बायकोबरोबर असताना तुमचा फोन वाजला. आता ही बाई मला इतके प्रश्न विचारणार आहे ना. एवढ्या गरिबीत दिवस काढताय आणि फोन कसा काय आणि काय आणि काय. ठीक आहे, आय मॅनेज. इट्स ओके. बरं सर, फोन ठेवू? ओके सर.
माझा माझ्या डोळ्यांवर पूर्ण विश्वास आहे. अविनाश, दिसतं तसं असतंच असं नाहीये. बस मी तुला सांगते, त्याची काही एक गरज नाहीये. अवी अरे मी तुझ्या अल्बमवरती 1.25 करोड रुपये गुंतवलेले आणि ते काही फक्त तुझ्या गाण्याच्या जोरावरती परत मिळणार नाहीयेत. त्यासाठी अशा अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. तुझ्या मनाला पटो किंवा न पटो, कराव्या लागतील. मी समीरला सांगून फोटोग्राफर अरेंज करतेय. सो गेट रेडी. सागर, सागर, प्रॅक्टिकल विचार करायला कधी शिकणार आहेस तू? कधी शिकणार? तुम्ही जी काही माझी शाळा घेताय ना, ती धन्यवाद आहे. तरी मी तुम्हाला सांगत होतोय असलं काही करू नका म्हणून. मलाही कळलं नाही. स्वतःचं करिअर करण्याच्या नादात माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त करतोय मी. अच्छा, मग सागर काय करतोस? सांगतोस की आपले जे फोटो पब्लिश झाले ते खोटेत म्हणून, तो एक पब्लिसिटी स्टंट होता म्हणून? मूर्ख आहेस तू सागर. अरे, प्रत्येक माणूस स्वतःचा विचार करतो, स्वार्थी असतो. तू माधुरी आणि अविनाशच्या संसाराचा विचार करतोयस, पण ते लोक तुझ्या करिअरचा विचार करतात का? ही माणसं दूधखोळी नाहीत, गॉसिप्स वाचत नाहीत असंही नाही. त्यांना कळायला नको की की हे सगळं खोटं आहे म्हणून. अरे सागर, सागर, अरे मी रीतसर प्रेस कॉन्फरन्स घेऊन डिक्लेअर करणारच आहे की कुणीतरी स्वतंत्र फोटो घेऊन फोटोशॉप वरती आपली कलाकारी दाखवली म्हणून. छान. म्हणजे पहिले प्रत्यक्षात असे फोटो काढायचे आणि नंतर मग प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही ते नव्हतोच अशी मखलाशी करायची. आणि हा वाचकांच्या सवयीचा भाग झालाय नाही. त्यामुळे सत्य कधी लपत नाही. सत्य नाही लपत ना. अरे मग घाबरतोस कशाला? वाईट कशाला वाटून घेतोस? हे बघ, प्रत्यक्षातही तुझे माझे तसे संबंध आलेत की नाही? चार भिंतींच्या आड मी तुला हवी असते आणि मग ही गोष्ट जग जाहीर झाल्यावरती तू एवढं वाईट कशाला वाटून घेतोस? गिल्टी कशाला फील करतोस? मॅडम, काय समजतोस काय तुम्हाला सागर? माझ्या एकटेपणाचा फायदा तुला उठवावासा वाटत असेल आणि त्याला माझीही हरकत नसेल तर मी तुझ्याशी जसं वागेन त्याला तूही हरकत घेता कामा नयेस. आपल्यात अनैतिक संबंध आहेत म्हणून माधुरी अविनाशला सोडून गेली असेल तर तो तिचा मूर्खपणा आहे. प्रत्येकाला स्वतंत्र आयुष्य असतं, स्वतःचे विचार असतात. एवढी साधी सोपी गोष्ट जर का तिला कळत नसेल तर ती इमॅच्युअर आहे असंच म्हणेन मी.
आणि माधुरी, तुला वाटतं माझा आणि माधुरीचा संसार टिकून राहील? स्वतःची हौस राखण्यासाठी तू घर उद्ध्वस्त करतोय सागर. अरे अरे ज्योतीचं लग्न व्हायचंय अजून, मोनिका पण आहेच. त्यामुळे तू ही थेर बंद कर. आपण इथपर्यंत आलो ना आता. हा बोल बोल. 10 8 जा 80, 10 9 जा 90, 10 10 जा. 100. व्हेरी गुड. अगं बाई खोकला पण आलाय. झाला आता. आज आपण 10चा पाढा घेतला की नाही? किती काय सोपा चुबाई, असतो. काय अभ्यास चालला वाटतं? बाबा बघणार आहे ही ना किती मला त्रास देते. पुन्हा पुन्हा माझा तोच अभ्यास घेते. टीचर सुद्धा एवढा त्रास देते जेवढा त्रास करते. काय ग आत्या, हा माझ्या मुलीला एवढा त्रास देतेस का? बाबा तू ना एक काम कर, या त्याला ना तू ना जेल मध्ये बंद कर. जेलमध्ये आता बंदच करायला पाहिजे हिला. आता मी जेलमध्येच बंद करतो आत्याला. बघ दादा, तू असं बोलतोस ना म्हणूनच ही माझं ऐकत नाही. तू घरात नसलास ना की अगदी सुतासारखी सरळ असते ही, आणि तू घरात असला की मग भूतासारखी. बोल ना किती बोलशील, किती करशील अजून माझ्या गाराने. बाबा ना हिला ना काही कळतच नाही. मी लहान आहे ना, मला लहान मुलं मस्ती करतच असतात ना. बाबा हिला ना काही कळतच नाही. हिला ना देवाने काही अक्कलच नाही दिली. अरे बाप रे. हो काय ग, अशी बोलतेस? असं बोलतेस? नमस्कार. अरे वा वा वा, ये शरद, ये बस. मस्त. बापरे, माझ्या शकुलीसाठी मी एक गंमत आणली आहे. गंमत बाबा तुला मी देणार आहे. कुठे आहे? गायब झाली का? गायब झाली वाटते. ते बघ तिकडे बघ. हे बघ कुठेतरी आहे यार. शोधली पाहिजे गंमत. इकडे बघ बरं काय आहे ते. काय तायडे, कशी आहेस? बरी आहे. तू कशी आहेस दादा? मस्त बाबा. काय मग सीमाच्या डोक्यातून 2 लाख रुपयाचं खूळ गेलं की नाही? अरे काय विचारते मी. एक काम कर, तूच तिला बँकेतून लोन काढून दे. ती फेडेल ना. ती म्हणाली ना मी फेडेल म्हणून. तू तिला तुझ्या नावावर लोन काढून दे. तुला खात्री आहे ना ते सगळे हप्ते ती फेडेल म्हणून? सीमाचे हक्काचे पैसे असताना मी बँकेतून लोन कशाला काढू? हे बघ मोहन, मला बिझनेस मधलं काही कळत नाही, पण मी मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनची आत्मचरित्र वाचली आहेत. त्यामध्ये एकानेही असं लिहिलं नाही की आम्ही स्वतःची पुंजी घालून बिझनेस केलाय. त्यातल्या प्रत्येकाने लोन काढून बिझनेस केलाय. आणि हे जर त्या पोरीला माहित नसेल तर ती बिझनेस काय करणार आहे? कपाळ. चंदेरी दुनिया आहे, मान्य आहे मला. जे दिसतं तेच विकतं. अगं पण तू ज्याची निवड केलीस तो माधुरीचा दीर आहे, याचं तरी भान ठेवायचंस. फार पोहोचलेलं प्रकरण आहे. अरे तुझ्या माझ्या कल्पना शक्तीच्या पुढे पोहोचलेत ते कुणाल आणि प्राची. काय करणार? अरे डोळ्यासमोर दिसतं हे गुन्हेगार आहेत. गोळ्या घातल्या पाहिजे त्यांना.